करंज्या आहे का? कारण गऱ्यापासून केले ते, गरा मळून त्याच्यापासून ही करंज्या केल्या त्या आहे का? कडंग कसं वाजतं, खार 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 अशा कडंग झाल्या त्या करंज्या. जर वेळेस समोसा करतो, कचोरी करतो, काय बी बरेच प्रकार करतो, पण करंज्या मी कधी केल्या नाही त्या, म्हणून मी आज करंज्या केल्या त्या. त्याचा प्रकार आहे, पण ही ती मैद्यात करतो किंवा गव्हात करतो. मी आज गरा मळून गऱ्यापासून ही करंजी केली. ही बारीक रवा 1 वाटी या प्लेटमध्ये ओतून घेते. 1 वाटी पाणी कडे तापायला ठेवले, पाणी ओतून घेते. गरा घेतला त्याच वाटीने पाणी ओतते. पोहे खाया चमच्यानं चमच्याभर तेल टाकते, थोडासा ओवा टाकते, एवढं थोडंसं मीठ टाकते. ही पाणी सगळं उकळायला लागलं आहे. अजून थोडी उकळी खळाखळा आली का त्यात आपण गरा टाकून घेऊया. पाणी उकळलं, थोडा थोडा गरा टाकून हलवायचं, गाठी होऊ द्यायचे नाही, ते असं पूर्ण हलवायचं. असं गाठी न होऊ देता असं पूर्ण हे का कुठंसुद्धा गाठ झाली नाही असं सगळा गरा गरगटून घ्यायचा. गरगटून झालं आता हे का, आता ही चुलीवरनं उतरून ठेवते. 10 मिनटं झाकून असंच राहू द्या. का ही 3 बटाटे येते, उकळलेले बटाटे हातानं बारीक करून घेते, असं एकदम बारीक करायचं. 1 माप तेल वतते, टाकूया थोडी जिरी, ह्यात टाकूया थोडी बडीशोप, ह्यात टाकूया धने पावडर जरा, अर्ध बोबडं धनं काढून घेतले तर ती टाकून घेतले. तर ह्यात टाकते मी हिरवी मिरची, कढईला तापले म्हणून खाली घेतले मी. थोडीशी हळद टाकते, धने पावडर टाकते, चाट मसाला टाकते, एवढा तांबडी चटणी टाकते 1 चमचा. कसं आता पोरं तुमची खात असली तर थोडी चटणी टाका तुम्ही. आता ही कढई तापली होती, वर ठेवून घेऊया. कोथिंबीर टाकून घेते. गऱ्यामध्ये मीठ आहे, हे थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेते. हे बटाटो हातानं कुस्करले ह्यात टाकून घेते. तुमच्याकडे तर बटाटो बारीक करायचं असलं तर आपणच बटाटे ह्यात टाका आणि त्यानं ह्यातच बारीक करा. माझ्याकडे नाही म्हणून मी हातानं बारीक केले. रोज आपण उपीट शिरा करून खातो, आज जरा वेगळंच काय तर त्याच्यापासून आपण करणार आहे. तुम्हाला जर मी ह्या बटाट्याचं मी पाणी टाकून गऱ्याचं ही करून ठेवले 10 मिनटं मी भिजायला, त्याचं काय करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळल मी करणार आहे काय. 5 मिनटं झाकून घेते, उघडूया. ही बटाट्याची भाजी तयार झाली. पुढं काय करायचं ती बघूया. 10 मिनटं जा, बघूया आता कसं झालं. तेल लावते आणि हे पिठासारखं मळून घेते. तेल लावून मळायचं, मऊ कणकीसारखा ह्याला जोर लावून मळायचं. मिरच्या होत्या वाळलेल्या, ती काढून घेतल्या त्या मिक्सरमधनं आबडधोबड, कारण ह्याचा कलर छान येते म्हणून हे टाकायचं. दिसायला छान दिसतं म्हणून हे टाकायचं. हाताला अजून थोडंसं तेल लावलं, मळून घेते. हे असं 5 मिनटं तर मळूनच घ्यायचं. अगदी कणकीसारखं झालं आहे रवा, वाटतं का नाही गव्हाचं पीठ किंवा मैदा, पण ही गरा आहे. असा मऊ लुसलुशीत झाला आहे. आता ह्याच्यात आपण गोळ्या करून घेऊया. एवढ्या बारक्या 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 अशा गोळ्या करून घेऊया. गोळी ठेवली, थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेतलं, ह्याला असं लाटायचं. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तर तुम्ही मैदा पण लावा, चालतंय. तुम्हाला तर असं एक लाटायचं नसेल तर तुम्ही काय करा, मोठी 1 चपाती लाटा आणि वाटीनं तुम्ही त्याच्या बारीक बारीक आकाराच्या अशा लाट्या काढा. असं सारण भरायचं, लाटे असे असं हातानंच करायचं. याला पाणी लावायचं नाही किंवा तेल लावायचं नाही, असं तोंड चिटकावायचं, बरोबर चिटकते. असं परत एकदा असं बसलं का नाही त्याची खात्री करून घ्यायची ना, असं थोडंसं हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं. असं मी सगळ्याच करंज्या असं करून घेते. आता माझ्याकडे वाटाणे नव्हतं म्हणून मी वाटाणे घातले नाहीत. तुम्ही जर ह्या सारणामध्ये वाटाणं घाला, तुमच्याकडे असलं वल्लं, तुम्हाला जे काही घालं वाटतं ते घाला. तुम्हाला जर करंजी करायची नसेल तर तुम्ही असा गोल आकाराचा उंडा करा, याच्यामध्ये असं भरा,
ह्याची कचोरी केली तरी बी चालतं. हे का तेल गरम झाले, हे करंजी आपण सोडून घेऊया. टाकल्याला गुलता पालता करायचं नाही. एक मिनिट झालं की करायचं गुलता पालता. हे अशा तळल्या त्या असा कलर येतो तळायचा. आता हे तळून झाले ते काढून घेऊया. बघा, आपण आज वेगळ्या पद्धतीनं करंज्या केल्या. त्या आपण खोबऱ्याच्या करतो, अजून म्हणलं तर गऱ्याच्या करंज्या करतो, कशाच्या बी करंज्या करतो. करंज्या आहे का, कारण गऱ्यापासून केले ते, गरा मळून त्याच्यापासून ही करंज्या केल्या त्या. आहे का कडंग कसं वाजतं, खार खार खार. अशा कडंग झाल्या त्या करंज्या. तुम्हाला जर करंज्या करायला नको वाटलं तर अशी कचोरी करायला सांगितली मी. तुम्ही कचोरी, ही करंजी श्वाससोबत खावा किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खावा. ही जी मी रेसिपी केली आज, तुम्हाला जर आवडली तर तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा. नवनवीन अशी ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही एकदा माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. लहान मुलाला पण आवडेल ते आवडेल, पण घरची सगळीच खातेली असेही करंज्या केले त्या. जर वेळेस समोसा करतो, कचोरी करतो, काय बी बरेच प्रकार करतो, पण करंज्या मी कधी केले नाही त्या, म्हणून मी आज करंज्या केले त्या. त्याचा प्रकार आहे, पण ही ती मैद्यात करतो किंवा गव्हात करतो. मी आज गरा मळून गऱ्यापासून ही करंजी केली. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. वरनं कुरकुरीत, आतनं मऊ लुसलुशीत अशी झाली ही करंजी. तुम्हाला वाटत असेल पण एवढं तेलकट पण नाही बरं का, खायला पण एकदम खमंग लागते.